तर इथे वेळ आहे संध्याकाळची आणि संध्याकाळच्या वाजलेल्या आहेत 4:30. तर हॅलो एव्हरीवन, गुड इव्हनिंग. कसे आहात तुम्ही? आशा करते तुम्ही सगळे सुखी आणि स्वस्त असाल. मी दीपाली तुमचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तर फ्रेंड्स, इथे वेळ संध्याकाळची आहे आणि दुपारची थोडीशी झोप काढल्याच्या नंतर मी उठली आहे आणि आली आहे फ्रेश होण्यासाठी. पण त्या अगोदर ना मी डायरेक्टली किचनमध्ये गेली होती आणि डाळ भातासाठी डब्बा लावला कुकरमध्ये. आणि आता कुकरमध्ये डाळ भात शिजतंय तोपर्यंत मी इथे फ्रेश व्हायला आली आहे. कारण की ना मला उठायला थोडासा उशीर झाला होता. म्हणजे नेमकं ना, म्हणजे फ्री असते तेव्हा झोप येत नाही. पण जसं-जसं कामाचा वेळ होईल ना, तसं-तसं मग थोडंसा आळस येतो आणि झोप येते. मग झोप थोड्या वेळाची असो किंवा जास्त वेळाची असो, पण झोपेतून उठल्या-उठल्या ना अगोदर मला ब्रश करावंसं वाटतं. कारण की जेव्हा मी ब्रश करते ना, तेव्हाच माझा आळस जो आहे तो जातो. त्यामुळं मी आता इथे उठून ब्रश वगैरे केला, फेस वॉश वगैरे केला आणि त्यानंतर आता आली आहे बेडरूममध्ये. तर बाल्कनीचा डोर ओपन करून मी बाहेर बघितलं तर वैभवदादा अजून आला नव्हता. पण होता अजून थोडासा वेळ, त्यामुळं मग थांबले मी. कारण 5 वाजेपर्यंत तो येतो घरी. आणि इथून ना माझ्या बाल्कनीतून वैभवदादा त्याची पूर्ण म्हणजे शाळा तिथपर्यंत दिसतं. म्हणजे थोडी-थोडी शाळा दिसते त्याची बाल्कनीत उभं राहिलं तर. तर ना आता वैभवदादा आला की मग त्याच्यासाठी ना डाळ-भात बनवावं लागतं. तर तो ना असं करतो की दुपारची जी भाजी चपाती वगैरे असते, तर ती खात नाही तो. त्याला ना गरम-गरम डाळ-भात वगैरे संध्याकाळी बनवून दिलं की तो आवडीने खातो. नाहीतर असं भाजी चपाती वगैरे दिली ना, तर मग तो जास्ती असं काही आवडीनं खात नाही आणि थोडंफार खाल्ल्यासारखं करतो आणि जातो निघून. मग त्यामुळं ना मग मी आवर्जून त्याच्यासाठी डाळ-भात अगोदरच बनवून ठेवत असते, तो येण्याच्या अगोदर. जेणेकरून तो आला की डाळ-भात खाल्ला, त्यानंतर मग थोड्या वेळ तो ना मोबाईल वगैरे बघत बसतो. मोबाईलची ना तसं तर मी त्याला जास्ती सवय लावलेलीच नाही. त्याला म्हणजे आता अजूनपर्यंत तर त्याला ना मोबाईल दिलेलाच नाही. म्हणजे त्याच्याबरोबरच्या भरपूर मुलांना मोबाईल भेटलेला आहे. पण आम्ही त्याला काही अजून मोबाईल वगैरे दिला नाही. कारण की ना हे भरपूर न्यूज वगैरे येतात ना कानावरती, की मोबाईलमध्ये गेम खेळताना म्हणजे काहीतरी असं मुलांच्या जीवाला धोका असतो. हे ते असं काहीतरी येतात आणि मोबाईलमुळं ना जास्तीत जास्त तर वाईट सवयीच लागतात. त्यामुळं आम्ही ना मोबाईल वगैरे त्याला अजून दिलेला नाही. तो जेव्हा 12वी पास होईल त्याच्यानंतर मग त्याला मोबाईल वगैरे देणार आहोत आम्ही. आणि ना असं पण घरातला टीव्ही पण बंद पडलेला आहे. तर नेमकं ना 1 जानेवारीलाच आमच्या घरातला ना टीव्ही बंद पडला. तर म्हणजे वर्षाचा पहिला दिवस आणि घरामध्ये टीव्ही बंद पडला आमचा. म्हणजे चालू होता आणि अचानकच त्याची स्क्रीनमध्ये पूर्ण असं ब्लॅक आलं आणि स्क्रीन त्याची गेली पूर्ण. आणि मग त्याला ना आम्ही रिपेअर करण्याचा प्रयत्न केला. पण तिथे ना रिपेअरिंगला दिलं तर ते बोलले की ₹5000 लागतील. पण ना त्याची काही गॅरंटी नाही राहणार, की किती दिवस चालेल, 1 महिनाभर चालेल का किती दिवस चालेल, हे आम्ही काही सांगू शकत नाही, असं ते बोलले. त्यामुळं मग ना अनुष्काचे पप्पा बोलले, की 5,000 देऊन त्याची गॅरंटी नाही, तर मग त्यापेक्षा ते हे करून आपलं नवीनच टीव्ही घेतलेला परवडला. पण ना माझं म्हणणं होतं, की टीव्हीची काही एवढी गरज नाही. मला त्या टायमाला ना एवढा वैभवदाचा विचार आला नव्हता मनामध्ये. मी आपलं म्हणत होते, की चालून जाईल टीव्ही बंद असला तरी काही हरकत नाही, चालून जाईल असं मी म्हणत होते. पण ना नंतर आत्ता थोड्या दिवसाच्या नंतर मग माझ्या लक्षात आलं, की टीव्ही बंद आहे, त्याच्याकडे मोबाईल नाही. त्यामुळं थोडंसं ना त्याला हे होतं. आता कोणाला पण ना थोड्या वेळ का होईना मोबाईल, टीव्ही काहीतरी बघू वाटतं. पण माझा मोबाईल असतो व्हिडिओ बनवण्यामध्ये बिझी किंवा एडिटिंगमध्ये बिझी आणि अन्नूताईचं चालू असतं थोड्या वेळ अभ्यास वगैरे करणं, थोडंसं बघणं. म्हणजे तिला दिलेला आहे मोबाईल पण वैभवदाला नाही. त्यामुळे त्याची थोडंसं हे होतं. म्हणून ना मग आता आम्ही डिसिजन घेतलेला आहे की टीव्ही घ्यायचा आणि आम्ही बुक पण केला आहे टीव्ही. तर येईल आता गुरुवारपर्यंत टीव्ही. म्हणजे बदलापूरमध्ये आम्ही बुक केला होता. तर ते बोलले की वांगणी, शेलू, नेरळ ह्या साईडला ना आम्ही गुरुवारच्या दिवशीच डिलिव्हरी देत असतो. त्यामुळं ते येतील गुरुवारच्या दिवशी टीव्ही घेऊन. आणि आता इथे ना फ्रेश वगैरे झाल्याच्या नंतर मी पूर्ण घराला स्वच्छ असा झाडू मारून घेतलेला आहे. सगळं सामान इकडचं तिकडं म्हणजे असं दुपारी थोडं का होईना, आता लहान मुलं जरी नसली तरी पण आपण स्वतः पण थोडंफार इकडचं तिकडं सामान काढत असतो. तर ते सगळं सामान व्यवस्थित ठेवून दिलं आणि त्यानंतर पूर्ण घराला स्वच्छ झाडू मारून घेतला. आणि मग आता इथे आली आहे मी केस विंचरण्यासाठी. तर केस ना विंचरायचं काही एवढं हे नाही, पण ना केस ना आता मी तोंड धुतलं ना तर ना
असं ओले ओले झाल्यासारखं झाले होते माझे केस. त्यामुळं मग म्हणलं की थोडंसं असं ओलंच ठेवलं तर मग डोकं दुखायला चालू होतं माझं. त्यामुळं मग म्हणलं की टेबल फॅन आहे ना, तर तिथे समोर बसायचं थोड्या वेळ आणि केस पूर्ण सुकू द्यायची. आणि मग त्याचबरोबर थोडीशी क्रीम टिकली वगैरे लावून घेतली मी. आणि संध्याकाळच्या टायमाला पण ना थोडंसं फ्रेश असं झालं ना, सकाळ आणि संध्याकाळ ह्या 2 टायमामध्ये आपण गृहिणी कितीही बिझी असलो तरी थोडंसं आपल्या स्वतःकडे पण लक्ष द्यायचं असतं. थोडंसं क्रीम आणि टिकली का होईना पण लावायची. केस आपले व्यवस्थित आहेत की नाही हे बघायचं. तर तसं मी करत असते. तर आता इथे क्रीम वगैरे लावून घेतली आणि ना मला ना हे आजकालचं तर उष्ण वातावरण झालेलं आहे त्यामुळे तर आहेच, पण ना मला उष्णता भरपूर आहे माझ्या अंगात. कारण की जेव्हापासून माझं ना ऑपरेशन झालं ना, लाईटवरचं ऑपरेशन झालेलं आहे माझं, त्यामुळं ना खूपच उष्णता वाटते. म्हणजे पोटात आग पडते आणि असं घाम वगैरे जास्ती येतो असं होतं मला. आणि म्हणजे जसं ते ऑपरेशन झालं ना त्याच्यानंतरच हा त्रास चालू झालेला आहे मला. आणि तेव्हापासून म्हणजे नॉर्मली सगळ्यांपेक्षा जास्ती मलाच घाम येतो आणि उष्णता भरपूर आहे माझ्या अंगात. त्यामुळं खूप त्रास होतो मला. तर थोडीशीच आता गरमी चालू झालेली आहे, पण मला खूपच हे होतं म्हणजे सारखं तहान लागते आणि घाम पण येतो. तर आता इथे केस वगैरे विंचरून झाल्याच्या नंतर मी थोड्या वेळ बाल्कनीमध्ये उभी होती. कारण की ना माझ्या बाल्कनीत उभारलं ना तर वैभवदादाची शाळा दिसते इथून माझ्या बाल्कनीमधून. त्यामुळं मग मी लक्ष देऊन तिकडे उभी होती. तर 5 वाजून गेल्या होत्या तरी पण अजून वैभवदादा आलेला नव्हता. आणि रोज तर ना बरोबर 5 वाजेपर्यंत तो घरी येतो, पण आज अजूनसुद्धा आलेला नव्हता. त्यामुळे थोडंसं मनाला काळजी वाटत होती. म्हणून मी सारखं त्या बाल्कनीकडेच जात होते आणि बाल्कनीकडेच लक्ष देत होते. पण तिकडून ना तसं तर कोणीच मुलं आलेली दिसत नव्हती. म्हणजे फक्त आता बाकीची मुलं आली, वैभवदादा नाही आला, तर मग ती वेगळी गोष्ट आहे. पण अजूनपर्यंत म्हणजे शाळा सुटलेलीच नव्हती वाटतं. त्यामुळं मग थोडंसं हे होतं ना, तर मग विचार केला की थोड्या वेळाच्या नंतर मग एकदा कॉल करून बघावा पालक लोकांना दुसऱ्या. तर तोपर्यंत तिथे मी कपडे सुकलेले जेवढी काही होते तेवढी काढून घेतली. आणि आज ना बेडशीट चेंज केली होती सकाळी, त्यामुळं बेडशीट धुवायला टाकली होती. तर बेडशीट पण सुकलेली आहे इथे. आणि भरपूर एक्स्ट्राच कपडे पडतात माझ्याकडे. म्हणजे ना थोड्या वेळ घालतात वैभवदादा आणि वैभवदादाचे पप्पा हे दोघं पण. थोड्या वेळच कपडे घालतात. एखादा शर्ट हे घातलं थोड्या वेळ, तर ते कपडे लगेच धुवायला टाकतात असं होतं त्यांचं. आणि त्यामुळंच ना कपड्यांचा ढीग होतो पूर्ण घरामध्ये. तर हे बघा बेडशीट स्वच्छ सुकलेली आहे. आणि आजकाल ना कितीही जाड कपडे असले तरीसुद्धा म्हणजे सुकतात. म्हणजे एवढं की आपण जर गादी जर धुवून टाकली एखादी, तर ती गादीसुद्धा सुकून जाईल असं ऊन आहे आजकालचं कडाक्याचं एकदम. आणि माझं इथे कपड्यांच्या घड्या करत करत बाहेरच लक्ष होतं. कारण की जोपर्यंत मुलं म्हणजे वेळेवरती येत नाहीत तोपर्यंत ना मनाला थोडंसं हे वाटत असतं की अजून कसं काय आलं नसेल, काय झालं असेल, कुठं गेला असेल, असं म्हणजे मनामध्ये विचार येत असतात. आणि खास करून ना मुलांच्या बाबतीत काळजी जास्ती असते. कारण की मुली ज्या असतात त्या मुली थोड्याशा स्वभावाने शांतच असतात, पण मुलं जे असतात ते थोडेसे आचपळे असल्यासारखे असतात. त्यामुळं थोडंसं काळजी जास्ती वाटते मुलांबद्दल. तर मी इथे कपड्यांच्या घड्या घालत घालत माझं लक्ष होतं. आणि त्यानंतर ना मग मी वैभवदादाची वाट बघत इथेच बाल्कनीमध्येच लसूण सोलत पण बसली होती. तर मला लांबून अचानक दिसला वैभवदादा. त्यामुळं थोडंसं मनाला शांती वाटली आणि मग थोडंसं रिलॅक्स वाटलं. जा हात पाय तुझा एवढा का उशीर आहे आज? अरे मराठी शाळेत गेलेलो आज पटेल सरांचा म्हणजे उद्या पटेल सरांचा लास्ट दिवस आहे ना, रिटायर होणार आहे. अच्छा. कोण सगळेजण गेलतो? हां, गोलू, मी, श्रवण, पुन्हा तो हसीन वगैरे. जा हात पाय तुझं ते पायाला हे करा. तरी ते ना आता थोड्या वेळापूर्वी साहेबांचा पण फोन आला होता आणि त्यांनी सांगितलं की येताना मी थोडंसं चिकन घेऊन येणार आहे. तर त्यांना मी सांगितलं की तुमच्यापुरतंच फक्त आणा, कारण की आम्ही डाळ भात वगैरे बनवलेलं आहे. तर ते बोलले की थोडंसंच घेऊन येतो म्हणून.
तर मग त्याच्यासाठी आता अद्रक लसणाची पेस्ट बनवावी लागेल, म्हणून मी इथे एवढा लसूण सोलत बसलेली आहे. कारण अद्रक लसणाची जेवढी पेस्ट होती तेवढी संपलेली आहे, फक्त थोडीशीच राहिलेली आहे. लसूण घेऊन जा जरा फोडणी दे. तर आता इथे अन्नूताई ना डाळीला फोडणी देत होती आणि थोडंफार अधूनमधून मी तिला असं काहीतरी काम सांगत असते, खास करून स्वयंपाकाचं. तर म्हणजे असं झाडू वगैरे हे थोडीफार छोटी छोटी कामं करते ती, पण स्वयंपाकाचं ना कंटिन्यू काम तिला सांगत नाही मी. तर कधी कधी अधूनमधून असं सांगत राहते, जेणेकरून स्वयंपाकाच्या पण कामामध्ये विसराळेपणा पडू नये तिचा. म्हणजे अभ्यास तर तिचा चालूच असतो, पण त्याचबरोबर थोडंफार स्वयंपाकाची पण माहिती असली पाहिजे. त्यामुळे ना स्वयंपाकाबद्दल पण थोडं थोडं सांगत असते तिला. त्यानंतर आता तिने इथं डाळ भात बनवलेला होता. तर कुकर वगैरे बघा वॉश बेसिनमध्ये धुवायला टाकलेला आहे. आणि मग मी आता आली आहे किचनमध्ये. तर आता मला भाकरी बनवायच्या आहेत आणि आता साहेब चिकन घेऊन आलेला आहे. तर त्याचा मसाला वगैरे ते वाटण वगैरे तयार करायचं, हे सगळं करायचं आहे. त्यामुळं इथे मी आली आहे आणि आले मी डायरेक्टली किचन स्वच्छ पुसून घेतलं. कारण की आता डाळ भात वगैरे बनवलं होतं ना तिने, तर थोडंफार म्हणजे भाताचे शीत वगैरे पडलेले होते तिथे. वैभवला ताट वाढताना वगैरे सांडलं होतं. त्यामुळं ना मी पूर्ण किचन ओल्या कपड्याने स्वच्छ पुसून घेतलं. आणि आता इथे अगोदर मी भाकरी बनवून घेते आणि मग तो भाकरीचा जो तवा असतो ना त्याच्यावरतीच ते खोबरं, कांदा, टोमॅटो हे सगळं म्हणजे भाजून घेता येईल. त्यामुळं मग अगोदर मी भाकरी इथे बनवून घेते. आणि हो, तुम्हाला मी कालच्या ब्लॉगमध्ये सांगितलं होतं की माझ्या मामाची मुलगी समीक्षा, तिचं ना ॲक्सिडेंट झालं होतं. ऑटोने तिला धक्का लागला होता ऑटोचा आणि त्यामुळे तिच्या डोक्याला मार लागला होता आणि तिला ना फोर्टीज हॉस्पिटलमध्ये ॲडमिट केलं होतं. तर आता ना तिची तब्येत थोडी थोडी बरी होते. म्हणजे आता हळूहळू ती माणसं पण ओळखायला लागली आणि बोलते, म्हणजे तिच्या मम्मीला पप्पाला ती बोलते पण. आणि तिच्या ना तब्येतीमध्ये हळूहळू सुधारणा पण चालू झालेली आहे. आणि ना आम्ही तर फक्त फोनवरतीच विचारपूस करतो, कारण की तिथे ना त्या हॉस्पिटलमध्ये पेशंटच्या आसपास कोणालाच जायला अलाव नाही आहे. तिथं फक्त ना तिचे मम्मी आणि पप्पाच तिथे थांबू शकतात. जास्ती माणसं वगैरे तिथे जाऊ देत नाहीत, कारण की म्हणजे त्या हॉस्पिटलचा रूलच आहे तसा, की पेशंटला जास्ती लोक बघायला नाही आली पाहिजे, असा रूल आहे तिथला. त्यामुळं ना मग आम्हाला म्हणजे फोनवरतूनच फक्त विचारपूस करता येते आणि बोलता वगैरे येतं. तर मग आणि त्याचबरोबर ना अनुष्काचे पप्पा पण ना तिथेच जवळपासच कामाला आहेत. त्यामुळं ते सतत जाऊन चौकशी करत असतात. म्हणजे मामाला मामीला भेटून येतात. भलं समीक्षाला बघता आलं नाही तरी चालतं, पण ना मामाला मामीला भेटून सतत तिच्याबद्दल चौकशी करत असतात आणि मला पण सांगत असतात. तर त्यामुळं ना खूप म्हणजे चांगलं वाटतं आहे की आजकाल तिच्या तब्येतीमध्ये हळूहळू का होईना फरक चालू आहे. म्हणजे 2 ते 3च दिवस झाले, पण तिचं ना म्हणजे चालू झालेलं आहे बोलणं वगैरे. हे ऐकून खूप बरं वाटलं मनाला. कारण की हसते खेळते लेकरं जे असतात ना, ते हसते खेळतेच चांगले वाटतात. असं काही कोणाच्याच लेकराला काही होऊ नये. भलं एखाद्या मोठ्या माणसाला झालं ना तर काहीच वाटत नाही, म्हणजे थोडंफार दुःख वाटतं, पण ना एखाद्या लेकरासोबत जर असं झालं ना तर मग मनाला जास्ती एकदम दुःख वाटतं. मला तर कमीत कमी तसंच वाटतं. कारण की ना लेकरांचं जीवन कुठंतरी आत्ता चालू झालेलं असतं आणि त्यांच्यासोबत असं काही होऊ नये असं वाटतं. आणि खरं तर हे जीवन खूप खरतड आहे. म्हणजे ना एवढं हे आहे की म्हणजे जोपर्यंत माणूस जिवंत आहे ना तोपर्यंत त्याच्यासोबत कधीही काहीही होऊ शकतं. 1 मिनिटभराचाच फक्त फरक असतो. 1 मिनिटभराच्या फरकमध्ये माणसाचं जीवन कधीही बदलू शकतं आणि कधी काहीही होऊ शकतं त्याच्याबद्दल. त्यामुळे ना जेवढं दिवस असतात तेवढे आपण आनंदाने हसून खेळून जगणं हेच मेन चांगलं असतं. सगळ्यांशी हसून खेळून बोलून राहणं. कारण की जाताना पैसा धनदौलत काही घेऊन जायचं नाही. फक्त जायचं आहे ते फक्त आपलं चांगले म्हणजे चांगले विचार, आपले चांगले नाते हेच फक्त आपण हे करू शकतो. म्हणजे आपण गेलो तर आपण आपल्या पाठीमागं एखाद्याने नाव काढावं की बाबा हा चांगला माणूस होता असं बोललं तर तेच आपली खरी कमाई असते. बाकी आपल्याला काही नेता येत नाही, काही हे नाही.
म्हणजे श्वास जो आहे ना तो श्वास सगळ्यात म्हणजे किमती, सगळ्यात अनमोल श्वास असतो. त्या श्वासाची किंमत कोणालाही मोजता येत नाही. भलं कितीही पैसा असू द्या, पैसा म्हणजे कचरा असतो श्वासाच्या पुढं. कारण की म्हणजे काही लोकांना वाटतं की पैसा म्हणजेच सगळं असतं, पण पैसा म्हणजे सगळं नसतं. पैशापेक्षा जास्ती म्हणजे अनमोल असतो तो श्वास असतो. जोपर्यंत आपला श्वास आपल्याजवळ आहे तोपर्यंतच आपलं जे जीवन आहे ते आहे, नाहीतर मग काहीच नाही आपल्याजवळ असं असतं. त्यामुळं ना महत्त्व द्या श्वासाला, महत्त्व द्या माणसाला, महत्त्व द्या नात्यांना बस. आणि दुसरं पैसा तर काय येत जात राहतो त्याच्याकडे. म्हणजे असं नाही की कमवू नका, असं नाही, कमवा, पण त्याचसोबत नाती बिघडू नये याचा म्हणजे विचार करावा माणसाने कधीही. आपली नाती संबंध चांगले राहावे सगळ्यांसोबत, हेच फक्त आपली कमाई असते जाताना. तर आता समीक्षाबद्दल चांगली न्यूज ऐकून ना मनाला खूप दिलासा वाटला आणि खूप रिलॅक्स वाटलं, चांगलं वाटलं मला. आणि आता इथे चालू आहेत माझ्या भाकरी बनवायचं. तर मी मुलांना विचारले की तुम्ही पण खाणार का भाकरी, तर ते बोलले की हां खाणार. कारण की चिकन असलं तर मग थोडंफार खातात मुलं भाकरी. तर त्यामुळं ना त्यांच्यासाठी पण 1-2 भाकरी वगैरे टाकून घेतल्या. आणि हे बघा वैभवदादा निघालेला आहे आता क्लासला. आणि आमच्या गार्डनमध्ये संध्याकाळच्या टायमाला म्हणजे जसं ऊन कमी झालं की तसं इथे मुलांचा म्हणजे किलबिल चालू होते मुलांची. आणि त्याचसोबत त्यांचे पालक पण असतात थोडेफार. आणि खूप छान वाटतं सकाळचं आणि संध्याकाळचं वातावरण, खूप छान वाटतं. पण दुपारच्या टायमाला मात्र ना खूप वसाड वाटतं इथे. कारण की मैदान आहे पुढं, जास्ती असं गजबज नाही. त्यामुळं ना दुपारच्या टायमाला ना अजिबात करमत नाही मला तर. पण सकाळ संध्याकाळ म्हणलं की खूप म्हणजे मनाला खुशी वाटते असं वातावरण असतं इथे. तर आता भाकरी वगैरे झाल्या, त्यानंतर किचन वगैरे साफ केलं. आणि जी काही भांडी वगैरे होती, वैभवचा डब्बा वगैरे हे ते असं थोडीफार भांडी वगैरे होती, तर ते मी पटकन घासून घेतली. आणि पटकन आता ती भांडी मांडणीला लावून घेते आणि पूर्ण किचन जे आहे ते साफ करून घेते. कारण की आता साहेबांची येण्याची वेळ झालेली आहे. आणि जेव्हा पण ते येण्याची वेळ होते ना तेव्हा घरामध्ये पूर्ण सगळं स्वच्छता असलेली पाहिजे. म्हणजे ना माणूस जेव्हा बाहेरून येतो ना तेव्हा घर स्वच्छ असलं, सगळं व्यवस्थित असलं जागच्या जागी, तर ना माणसाला एक पॉझिटिव्ह फिलिंग येते. आणि आपल्याला माहिती आहे की आपले मिस्टर बाहेर कामावरून येतात आणि बाहेरच्या कामामध्ये पण भरपूर टेन्शन असतं, हे पण आपल्याला माहिती आहे. त्यामुळं ना आपण घरात आलं की त्यांना आनंद वाटला पाहिजे असं वातावरण ठेवायचं नेहमी. आणि त्यामुळं ना मी घर म्हणजे स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करते. जेव्हा पण ते येण्याचा टाईम होतो तेव्हा पूर्ण जेवढं काही असतं ते जागच्या जागी व्यवस्थित आणि क्लीन असतं. त्यामुळं थोडंसं पॉझिटिव्ह वातावरण निर्माण होतं. तर आता त्यांनी येताना चिकन घेऊन आलेले आहेत. आणि आता चिकनची रेसिपी मी काही शेअर करणार नाही, कारण की भरपूर वेळा मी चिकनची रेसिपी शेअर केलेली आहे जुन्या ब्लॉगमध्ये. त्यामुळं फ्रेंड्स आता हा ब्लॉग मी इथेच थांबवते. तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला आहे कॉमेंट करून सांगायला विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा. आणि चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा लवकरच भेटूया नवीन एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत स्वस्त राहा आणि मस्त राहा. बाय.